रिसोड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीची पायी वारी करून गावी परत पोहोचल्यावर इथल्या युवकांतर्फे दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। मागील 12 वर्षापासून हा भक्ती सोहळा अविरत सुरू असून याही वर्षी दिनांक 20 जुलै 2025 रोजी श्री संत सातारकर महाराज संस्थान येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी परिसरातील भक्तांनी साईनाथांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री साई अवतार भक्त मंडळातर्फे आवाहन करण्यात आले। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। संत एकनाथ शुगर कारखाना आणि शिवाजी अँग्रो नांदर साखर कारखाना हे पैठण तालुक्यातील 2 साखर कारखाने असून या कारखान्यांचे मालक सचिन घायाळ यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली होती। या कारखान्यांकडे थकीत असलेली ही बिले तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात उसकेन कायद्याप्रमाणे 15% व्याजासह वर्ग करावी यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी क्रांती चौक येथे आमरण उपोषण केले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। खऱ्या अर्थानं आज कारखाने बंद होऊन 4 महिने झाले आणि आमच्या शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला जाऊन 7 महिने होऊन गेले। अजून शेतकऱ्याला ऊसाचं पेमेंट मिळालं। खऱ्या अर्थानं कायदा काय सांगतो? ऊस केम कायदा असा आहे की ज्या दिवशी ऊस गेला तिथून 14 दिवस पुढे म्हणजे 15व्या दिवशी त्या शेतकऱ्याला त्याचे पैसे मिळाले पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला पैसे 15व्या दिवशी नाही मिळाले तर तिथून त्या दिवसापासून 15% व्याज दराप्रमाणे त्या पैशाला व्याज लावून त्या शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग केले पाहिजे। हा कायदा असताना सुद्धा साखर प्रशासन हे कारखानदाराशी हातमिळवणी करून स्वतःचं आर्थिक हित जोपासून हे शेतकऱ्याला विहित धरण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आज शेतकरी संकटात आहे। शेतकऱ्यांसमोर पीक पेरणी चालू आहे, त्याला खताला पैसे नाही, त्याला बियाला पैसे नाही, त्याच्या मुलाबाळाचं शिक्षण त्याच्यासमोर उभं असताना सुद्धा त्याच्या फीची व्यवस्था करायची हा प्रश्न त्याच्यासमोर उभा असताना कारखानदार आणि प्रशासन त्याला विहित धरत आहे। खऱ्या अर्थानं आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला आज जर पैसे मिळाले नाही तर हे आज उपोषण आहे, हे उपोषण उद्या या उपोषणाचं तीव्र आंदोलनात बदल होईल आणि त्यामध्ये होणारे परिणाम हे कारखानदार आणि प्रशासनाला भोगावे लागतील। मागण्या काय काय आहेत? आमची प्रमुख मागणी एकच मागणी आहे, शेतकऱ्याचे कष्टाचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यात व्याजासह पैसे आता करण्यात यावे ही एकच प्रमुख मागणी आणि त्या मागणीसाठी आम्ही आज आमरण उपोषण करतो। काय सांगाल? एकीकडे कृषीप्रधान देश म्हणतोय आणि शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी आवाज वाढवा सर 8 महिने जर वाट पाहावं लागत असेल तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। हे कारखानदार शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत व याच्यासाठी सचिन घायाळ शुगर लिमिटेड यांना या वस्तुस्थितीसाठी जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी, तात्काळ शेतकऱ्याचे पैसे देण्यात यावे। जानेवारीमध्ये जे ऊस जे आहेत जानेवारीतले ऊस सुद्धा आजपर्यंत 1ही रुपया पेमेंट दिलेलं नाही आणि 1ही रुपया पेमेंट न देता आता पहिले 12 महिने ऊस पिकवण्यासाठी खर्च, आता त्यानंतर परत हे 7 महिने जो खर्च, हा खर्च आता शेतकऱ्याला पेरायला असं झाला आहे। त्यासाठी आंदोलन शेतकऱ्याला उभा करण्याची वेळ आली आणि यासाठी आता शेतकऱ्याला आता शिक्षणाचा आर्थिक खर्च सुरू झाला आहे। आता परत खरीप हंगाम सुरू आहे, याच्या आतापर्यंत 1ही रुपया नसल्यामुळे शेतकरी आता पूर्ण कर्जबाजारी झालेला आहे आणि हे झालेलं आहे। त्यासाठी आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं उभा करण्यात आला आहे आणि शेतकऱ्याला आता आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहे सचिन घायाळ शुगर। कारण जो काही चुकलेले नाही आम्ही बिल दिले, ऊस दिले, त्यांनी सांगितले ताबडतोब ऊस दिल्यावर 1 हप्त्याच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, पण आज 7 ते 8 महिने झाले कोणाचे पैसे जमा झाले, त्यामुळे हे शेतकरी जमाव इथं जमलेला आहे आणि हे सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने मी सांगतो एकही माघारी जाणार नाही जोपर्यंत आम्हाला आमचं पेमेंट भेटत नाही तोपर्यंत। भातुकली तालुक्यातील गणोरी या गावातील विठ्ठल मंदिर संस्थानात दिनांक 14 जुलै रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेनुसार शेतकरी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भातुकली तालुक्याचे उपकृषी अधिकारी अविनाश देशमुख यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली तर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या समस्यांचे समाधान केले। गावच्या सरपंच उषा ताई अवघड यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले तर
मंडळ कृषी अधिकारी अर्चना वाटाणे, सहाय्यक कृषी अधिकारी रंजना गोटे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली। या कार्यक्रमाला कृषी विभागातील इतर सहाय्यक कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी निखिल देशमुख, गावातील कृषी मित्र आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी। नेहमी सांगत राहतात आमच्या इथं माहिती कृषी विभागातून मिळत राहते, लोकांना समजा सर्वपर्यंत पोहोचते ती माहिती। आमच्या इथे कृषी विभागाच्या गोटे मॅडम आम्हाला माहिती शेतकरी यांची माहिती कृषी विभागातून बाकी सर्वची माहिती सर्व देतात राहते आम्हाला। नमस्कार, मी कुमारी अलका गेडा, गणुरी गावची गावकरी या नात्याने मी आपल्याला सांगते की आज जे चंद्रशेखर आपल्या अमरावती जिल्ह्याचे चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जे बळीराजा अभियान राबवण्यात आलं गणुरी या गावामध्ये, त्यामध्ये खूप सुंदर शेतकऱ्यांशी संवाद साधून काही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधून खूप चांगला त्यांचे जे समस्यांचे निराकरण झाले आणि खूप आनंदित झाले। आणि हे सगळं कृषी विभागाच्या आमच्या गावच्या ज्या कृषी सहाय्यक आहेत त्या रंजना गोटे मॅडम, ह्या मॅडम आमच्यापर्यंत विविध योजनांचा लाभ, विविध योजना आमच्यापर्यंत पोहोचवतात, तर त्यामुळे त्यांचे खूप आभारी आहोत। आणि हा कार्यक्रम आज खूप छान पार पाडला, तर गावकरीच्या वतीने मी इथे कृषी अधिकाऱ्यांचे आभार मानते। शेतकरी बंधूंनो, मी नितीन पाटील मुळे, न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। आपण नेहमी कृषी विभाग आणि शेतकरी यांचे वादविवाद आपण बघत असतो। बऱ्याच ठिकाणी शेतकरी आणि विभागांचा संवाद होत नाही, परंतु माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री अमरावती यांच्या कल्पनेतून एक नवीन उपक्रम सुरू झालेला आहे, तो म्हणजे बळीराजा संवाद आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही संबंध आहे, जे काही प्रश्न आहेत, ते थेट कृषी विभागाचे अधिकारी ते शेतकऱ्यांच्या गावागावात खेड्यापाड्यात पोहोचत आहेत आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते समजून घेत आहेत। निश्चितच सर्वात महत्वाचा शेतकऱ्याचा प्रश्न जो आहे तो आहे पीक विम्याचा। कृषी विभाग नुसतं माहिती द्यायला नाही, तर त्या संबंधित अधिकारी पण त्यांचे इथं त्यांनी उपलब्ध करून दिले। पीक विमा नेमका कसा असतो, पीक विम्याच्या संदर्भात कोणते निकष पाळले जातात आणि पीक विमा कसा दिला जातो, या संदर्भात काही शेतकऱ्यांचे प्रश्न आपण ऐकणार आहोत। त्यासोबत त्या कंपनीचे जे पीक विमा कंपनीचे जे अधिकारी आहेत ते या प्रश्नाचं सोल्युशन करणार आहोत आणि कोणते प्रश्न नेमके शेतकऱ्यांचे आहेत ते आपण बघणार आहोत। आपलं नाव? दीपक बंग। आपल्याकडे किती शेती वगैरे? 50 एकर। कोणते कोणते पिकं घेता आपण? सोयाबीन, तूर, कापूस। विम्याबद्दल पहिले तर असं होतं की बा 3 कॅटेगरीमध्ये होतं, पाणी आल्यानंतर, पीक काढणीनंतर आणि मधातलं। आता ते यांनी सांगितलं की एकच टाईपचा विमा आहे, तो काढणीनंतरचाच, तर ते चांगला आहे। सर, मागच्या वर्षी 2024 मध्ये 1 रुपयामध्ये शासनानं पीक विमा दिला होता। आता ही पीक विम्याचे जे निकष आहे ते कशा प्रकारे आहे आणि या 2025चा पीक विमा कसा राहणार आहे? यामध्ये सुरुवातीला आपल्यामध्ये 3 ट्रिगर होते विम्यामध्ये, ते 3 ट्रिगर शासनाने कमी केलेले आहे, कारण त्यामध्ये भरपूर तक्रारी येत होत्या। आता हा जो सुधारित 2025चा विमा आहे तो सुधारित आहे, त्यामध्ये उंबरठा उत्पन्नावर हा आकारला जाणार आहे। यामध्ये पूर्ण मंडळाला जर उंबरठा उत्पन्न जर डाऊन आलेलं असेल तर त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना विमा लागू होईल। जनावरांच्या मुळे जे शेतात नुकसान होतं त्याचं काही नाही आहे म्हणते, मग आम्ही विमा कशाचा काढायचा, फक्त पाण्याचा? जे जंगली जनावर आहे त्याचं बऱ्याचशा प्रमाणात नुकसान होतं, त्या संदर्भात पीक विमा कंपनी काय म्हणते ते आपण बघूया। आपल्या ज्या या पीक विमा आहे यामध्ये वन्य प्राण्यांपासून झालेले नुकसान हे आपल्या पीक विम्यामध्ये बसत नाही। आपल्यामध्ये जे कीड राहते, येलो मोझॅक जो सोयाबीनवर अटॅक होतो तो, किंवा त्या जास्त पावसामुळे जर घट आली किंवा पावसाचा जर खंड पडला त्यामुळे जर घट आली उत्पन्नामध्ये, तर त्यावेळेस हा लागू होऊन जातो। जी कार्यशाळा ते संवाद अभियान जे राबवलं आहे, या सर्व गोष्टीसाठी अभियान राबवलेलं आहे, कारण सरते शेवटी जे कृषी विभाग आहे शेतकऱ्यांच्या कोणत्या अडचणी आहेत
त्या अडचणी जाणून घेतात आणि त्या माननीय पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आज कृषी विभाग खऱ्या अर्थानं करत आहे. निश्चितच परिवर्तन होणं गरजेचंच आहे, पण ते परिवर्तन संवादातून होतं आणि इथं जो संवाद होत आहे निश्चितच तो संवाद कुठंतरी बदल घडवण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी. मागच्या वर्षी असं होतं की पाऊस आल्यानंतर 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपन्यांना फोन करायचा आणि आपल्या नुकसानीचं त्यांना कळवायचं. या वर्षीच तशा पद्धतीचे निकष आहेत का? नाही, मागच्या वर्षी जे निकष होते ते यावर्षी नाही. महत्वाचा बदल मागच्या वर्षी आणि यावर्षी पीक विमामध्ये केलेला आहे की मागच्या वर्षी दिलं होतं की 72 तासाच्या आत पीक विमा जर तुम्हाला क्लेम करायचा असेल तर 72 तासाच्या आत नुकसान भरपाई तुम्ही पीक विमा कंपनीला कळवायला पाहिजे. परंतु होत काय होतं की 72 तासामध्ये शेतकरी तो शेतापर्यंत पोहोचू शकत नव्हता आणि त्यामुळं त्या पीक विमा कंपनीला हे कळवणं त्यांना अडचणीचं जात होतं. आणि यावर्षी पीक विमा कंपनीने एक चांगला निर्णय घेतलाय की 72 तासाच्या आतली जी कळवायची जे प्रोसेस होती ती त्यांनी यावर्षी थोडं तो निकट बाजूला सारून नवीन पीक योजना ही शेतकऱ्यांसाठी लागू केलेली आहे. मी तुम्हाला अर्कामध्ये दिला. माझ्या वडिलांची शेती आहे आणि माझा एक शासनाला प्रश्न असा आहे आणि विमा कंपनी नदीवर येणारे रोग आहे, कीड आहे, त्यापासून होणाऱ्या नुकसानीला कंपनी जबाबदार राहते का किंवा कंपनी त्यांना क्लेम देते का, हा महत्वाचा प्रश्न ताईंनी विचारलेला आहे. आपण निश्चितच कंपनीला सुद्धा विचारूया. तर यामध्ये ते काय सांगतायत? मागच्या वर्षी जे होतं विमामध्ये जे कीड होती ते कीड आपल्या यामध्ये बसत नाही, पण त्याचा जो हे आहे सहभाग, किडीमुळे उत्पन्नात घट येणे हे उंबरठा उत्पन्नावर येते, त्यानुसार शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात येतो. म्हणजे आपण असं पकडू का मागच्या वर्षी जो पीक विमा होता त्यामध्ये कीड व रोगाचा प्रादुर्भाव जर झाला तर त्याचा क्लेम होऊ शकत नव्हता, परंतु यावर्षी उंबरठा उत्पादन दिलं त्यामुळं याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्याला त्याचा अवश्य मिळू शकत. अवश्य मिळेल. निश्चितच ताई तुम्ही समाधानी आहात? निश्चितच एक अजून चांगला बदल आपल्याला इथं पाहायला मिळेल. सर, ते उंबरठा उत्पादन कसं म्हणजे असं सविस्तर त्याचं आपल्या मंडळमध्ये 12 ते 18 प्लॉट पडतात भातकुली मंडळ मधलं. तसे प्रत्येक मंडळमध्ये तसे प्लॉट पडतात. त्यामध्ये एका गावामध्ये 2 प्लॉट राहते. त्यात सगळ्या प्लॉटची जे सरासरी वेट राहते, जे वजन येते ते मागील 7 वर्षापैकी चांगल्या 5 वर्षाचं उत्पन्नासोबत टॅली केल्या जाते. तो अहवाल वरतो पाठवला जाते. त्यानंतर उंबरठा उत्पादन काढल्या जाते. मी अविनाश देशमुख, उपकृषी अधिकारी. आपल्यासोबत अविनाश सर आहेत जे उपविभागीय अधिकारी आहेत भातकुली तालुक्यामध्ये. पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमचा. विभागाच्या कोणत्या योजना आहेत की जे शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकते किंवा शेतकऱ्यांना असं काय मार्गदर्शन करू शकतात की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचं वन्य प्राण्यांपासून पिकाचं संरक्षण होईल? आता आपल्याला माहितच आहे की आम्ही गावोगावी ज्या सभा घेत आहे ही माननीय आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची संकल्पनाच ही आहे की बळीराजा संवाद सभा. या संवाद सभेमध्ये आपण प्रत्येक गावागावात शेतकऱ्यांसोबत संवाद साधतोय आणि बऱ्याच अंशी सर्वच गावात, साधारणतः सर्वच गावात या 3-4 मोठ्या समस्या एक सरांनी सांगितलीच आहे की एक वन्य प्राण्यांचा त्रास हा फार जिव्हाळ्याचा विषय शेतकऱ्यांचा आहे. हा आजूबाजूला फॉरेस्ट एरिया आणि वन्य प्राण्यांची संख्या ही वाढल्यामुळे खरोखरच प्रत्येक गावामध्ये वन्य प्राण्याच्या त्रासामुळे शेती पिकाचं बरंचसं असं नुकसान होत आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पांदन रस्त्याचा. शेतामध्ये जाण्यासाठी पांदन रस्ते ही एक निकडची गरज आमच्या या संवाद सभेमधून आमच्या प्राधान्यानं लक्षामध्ये येत आहे. तर जसं इथल्याही गणोरीमधील शेतकऱ्यांनी जे सूचित केलं आहे की कुठलं अनुदानावर आधारित अशी कुठली कंपाऊंडची किंवा फेन्सिंगची योजना
आपल्या शासनामार्फत इम्प्लिमेंट करता येईल का याबद्दल निश्चितच आम्ही चाचपणी करून आपल्या पालकमंत्र्यांपर्यंत ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या आम्ही निश्चित मांडू. पण आज कुठेतरी खुल्या मनानं कृषी विभाग समोर येत आहे आणि सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याचबरोबर फक्त ही एकच समस्या शेतकऱ्यांची नाही तर अनेक समस्यांनी शेतकरी हा घेरलेला आहे. कृषी विभागामार्फत जे फळबाग लागवड आहे त्या फळबागमध्ये संत्रा लिंबू न देता जसं ते खजूराचं आहे तो त्यात त्यांनी तो कार्यक्रम त्यात राबवला. तुमचं काय म्हणतं सर? अशी फळबागाच्या संदर्भात कृषी विभागाकडे कोणती नवीन योजना आली त्या संदर्भात? निश्चितच जसं सरांनी म्हटलं होतं की यांना ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची आहे तर ड्रॅगन फ्रूटसाठी NHM अंतर्गत आपल्या कृषी विभागामार्फत ते अर्ज निश्चित करू शकतात आणि अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. इथे सुद्धा या प्रश्नाचं सुद्धा सोल्युशन बऱ्याच ठिकाणी समाधानकारक मिळालेलं आहे. ड्रॅगन फ्रूट असो, सीताफळ असो, निंबू असो, संत्रा असो असे विविध फळ योजना सध्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग राबवत आहे आणि त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना कृषी विभाग आवाहन करते की या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा. कृषी विभाग यांच्या माध्यमातून माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री अमरावती यांच्या संयुक्त संकल्पनेतून बळीराजा संवाद अभियान जो राबवला गेला गणोरी येथे आज दिनांक 14/7/2025 रोजी आणि निश्चितच इथला जो शेतकरी आहे तो शेतकरी जागृत आहे कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी इथे प्रश्न उपस्थित करून आपलं समाधान करून दिलं आणि इथं पीक विमा कंपनी असो की कृषी विभागाचे अधिकारी असो या सर्वांनी शेतकऱ्यांचे समाधान केले. मी नितीन पाटील मुळे, न्यूज मराठी, नवा भारत नवा विचार, अमरावती. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ दीपक काटे आणि त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात सकल मराठा समाजातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. दीपक काटे आणि त्यांच्या परप्रांतीय साथीदारांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास सकल मराठा समाज यापुढे तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. सर्वांना जय शिवराय. एक सामाजिक चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व, विचारवंत व्यक्तिमत्व सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर सरकारच्या हस्तकांनी, सरकारच्या पिलावळांनी, जातीवादी मनुवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही सगळं निषेध करतो. आणि हा हल्ला प्रवीणदादा गायकवाड नसून हा हल्ला लोकशाहीवर झाला. कारण प्रवीणदादा गायकवाड एक अभ्यासू व्यक्तिमत्व, कायद्याला धरून चालणारं व्यक्तिमत्व, कायद्याची बाजू मांडणारं व्यक्तिमत्व होतं. दादा एवढा अभ्यास ज्या नालायकांनी जर हल्ला केला त्याचाही नसेल, परंतु हा हल्ला लोकशाहीवरचा आहे, हा हल्ला समाजावरचा आहे. त्यामुळे आम्ही सर्व सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने त्या फिरावळीचा, त्या मनुवाद्यांचा, जातीवाद्यांचा आम्ही निषेध करतो. आणि एक समाज बांधवाला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो की ठिंगी क्रांती दिंडी आज छत्रपती संभाजीनगर पेटली, ही ठिंगी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही निषेध केला पाहिजे. निषेध करणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. मेलेला निषेध करू शकत नाही. आम्ही जिवंत आहोत हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. यानंतर कुठलाही अन्याय, अत्याचार, चुकीचं मी सहन करणार नाही एवढं बोलतो. थांबतो. धन्यवाद. चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो, आदरणीय प्रवीण दादा यांच्यावर ज्या हरामखोरानं हल्ला केला याला तर सजा मिळालीच पाहिजे. परंतु जो कोणी त्याला जपलाचा हार घालीन त्याला मी अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून 1,01,000 रुपये बक्षीस, त्या हरामखोराच्या गळ्यात जो कोणी हार घालीन त्या शिवभक्ताला मी 1,01,000 रुपये बक्षीस स्वतः देईल. माझं नाव अशोक मोरे पाटील आहे. त्या हरामखोर तो शिवभक्त असूच शकत नाही. मला तर असं वाटतंय त्याचा DNA केला पाहिजे. तो कुठल्या जातीचा आहे काय आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु ज्यांनी कोणी प्रवीण दादावर हल्ला केला याचा DNA टेस्ट झाला पाहिजे, कारण तो शिवभक्त असूच शकत नाही. हेच मी तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हल्ला आहे. मराठा समाजात विचारवंत आहे, हा विचारवंतांचा हल्ला आहे. विचारवंतावर हल्ला केला की सगळ्या समोर ज्यांनी हल्ला केलेला आहे यांच्यावर मोर्चा लावला गेला पाहिजे. सरकारचं पहिलं कर्तव्य की 2 मराठ्यांच्या मध्ये तेढ लावून एक चळवळी संपवण्याचा कार्यक्रम संपवून सगळ्यात आता माझा अनुभव एवढा आहे की 2017ला मी शेतकरी चळवळ केली आणि शेतकऱ्याचा संप केला. त्या
संपाच्या काळामध्ये सरकारने जी रणनीती आखली आणि चळवळीला ब्रेक लावला आणि अशा वेगळ्या चळवळी संपवण्याचा कार्यक्रम राज्य सरकार सातत्याने करत आहे. चळवळीतले कार्यकर्ते पक्षामध्ये कसे ओढून घेत आहेत, त्यांच्यावर राजकीय दबाव कसा आणता येईल, वेगवेगळे गुन्हे कसे दाखल करता येईल, या प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे आणि अत्यंत निषेधार्थ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजातील जो बुद्धिवादी व्यक्ती आहे त्यांनी मराठाला आरक्षण देण्यासाठी जो अभ्यास मांडला, अभ्यास केला आणि मराठ्यांना संघटित करण्याचं काम केलं, त्यांच्यावरचा हल्लामध्ये तमाम मराठा समाजाचा आणि बुद्धिवाद्यांच्यावरचा हल्ला असा दिसतो. नागपूर येथे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आणि मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून विदर्भस्तरीय खंजीर भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा 16 आणि 17 जुलै रोजी नागपूरमधील स्थानिक संताजी सभागृह येथे पार पडणार आहे. या संदर्भातच समितीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विदर्भातून 283 भजनी मंडळी सहभाग घेणार असून 7 विजयी स्पर्धकांना नितीन गडकरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. महोत्सव समितीतर्फे आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी 16 आणि 17 जुलैला स्थानिक संताजी सभागृहामध्ये सक्करदरा चौक हे आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा सकाळी 9 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेमध्ये साधारणतः विदर्भातून नागपुरातील 159 मंडळ आणि विदर्भातील 124 मंडळ असे एकूण 283 भजनी मंडळांनी याच्यात भाग घेतलेला आहे. साऱ्या विदर्भातून याचं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी येत आहे. 2 दिवस या स्पर्धा होतील आणि त्याच्यानंतर 18 तारखेला महाअंतिम स्पर्धा ही सुरेश भट सभागृहामध्ये सकाळी 9 पासून सुरू होईल तर 5 वाजेपर्यंत संपेल. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरेश भट सभागृहातच पार पाडला जाईल. साधारणतः 7 महत्वाची बक्षीस आहे. पहिलं बक्षीस 1 लाखाचं, दुसरं 71,000चं, तिसरं 51,000चं, चौथं 41,000चं, 5वं 31,000चं, 6वं 21,000चं तर 7वं 11,000चं बक्षीस आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा 10 मंडळांना प्रत्येकी 5,000 रुपये हे प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे. विदर्भातून या ठिकाणी येणाऱ्या सर्व भजनी मंडळांना 4,000 रुपये जाण्या येण्याच्या दृष्टिकोनातून मानधन देण्यात येईल आहे आणि नागपुरातून येणाऱ्या मंडळांना 2,000 रुपयाचं मानधन देण्यात येईल आहे. साधारणतः हा कार्यक्रम विदर्भात खंजीरी भजन स्पर्धेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच होतो आहे. मी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आदरणीय गुरुदेवांच्या विविध भजनांचा आणि खंजीरी भजनाचा मुख्यत्वे करून आस्वाद घ्यावा ही विनंती. नागपूरमधील टिळक पत्रकार भवन येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर 13 जुलैला अक्कलकोट या ठिकाणी पाळत ठेवून भारतीय जनता पार्टीने युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक काटे आणि त्यांच्या साथीदारांनी पूर्वनियोजितपणे शाही फेक करून भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला. तर घरात घुसून मारू अशी खुलेआम धमकी या भाजपाच्या गुंडांकडून दिली जात होती, असे संभाजी ब्रिगेड यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तर दीपक काटे हा गुंड भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्ती आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. अशा गुंडाला राजकीय अभय दिले जाते. हेच भाजपाचे अच्छे दिन आहेत का, असा संतप्त प्रश्न संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असेही त्यांनी या वेळेला स्पष्ट केले. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. केला असता तर ही गोष्ट गांभीर्याची नव्हती, परंतु ही संपूर्ण देशासाठी अत्यंत गांभीर्याची गोष्ट यासाठी आहे की हा एका व्यक्तीने हल्ला केला नसून एका विचारधारेने हल्ला केलेला आहे. ज्याप्रमाणे गांधीला गोडसेने नाही मारलं, गोडसेने नाही मारलं गांधीला,
गोडसे त्या विचारधारेने मारलेला आहे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्याच प्रकारचा हा हल्ला आहे की एका विचारधारेने हा हल्ला केलेला आहे आणि म्हणून ही जी कोणती विचारधारा असेल अशा प्रकारची त्या विचारधारेला कुठेतरी समज देऊन किंवा कुठेतरी आपल्याला पॅरल त्यांच्याशी लढा द्यावा लागेल ही एक गोष्ट खूप मोठी गोष्ट. तेव्हापासूनची गांधीपासूनची चालत आलेली ही विचारधारा याचपर्यंत कुठेतरी इथे पुन्हा अजून पणकू पाहत आहे. हा एवढा सुंदर देश सगळे विचारधारेचं चालून जातं. जाती धर्म आणि समभाव यासारख्याचा मानून जो उभा केलेला आहे सगळ्या आपल्या महापुरुषांनी त्याला कुठेतरी तडा जाण्याची गोष्ट आहे आणि म्हणून हा जो हल्ला आहे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे आणि देशाला एकसंघ ठेवायसाठी आपल्या संपूर्ण महापुरुषांच्या विचारधारेची गरज आहे. आणि अशा प्रकारचे जे काही विचारवंत असतील किंवा जे काही काम करत आहेत अशा लोकांना प्रोटेक्शन देणं हे सरकारचं काम आहे. अन्यथा देश कुठे जाईल याची कल्पना न केलेली बरी आणि म्हणून या घटनेचा पाहिजे तेवढा निषेध आपण केला पाहिजे एवढं भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आपल्या ब्रिगेडकडनं काय उपाययोजना केल्या जातात? ब्रिगेडचा भारतीय राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचा ग्रंथ किंवा जो एक महत्त्वाचा भाग भारताचा असेल तर ते भारतीय संविधान. संविधानाच्या दृष्टीने शासनाची सर्व जबाबदारी असते. अशा बाबतीत ती शासनाने पार पाडावी ही मुख्य भूमिका घेऊनच संभाजी ब्रिगेड काम करते. राहिला वैयक्तिक संभाजी ब्रिगेडचा प्रश्न तर आम्ही आधी पण प्रबोधन करत होतो, पुढे पण प्रबोधन करत राहू. त्याचं स्वरूप आधी आंदोलनात्मक होतं, आता ते आर्थिक उन्नतीवर सध्याच्या मागच्या 8 वर्षापासून आम्ही काम करतो आणि पुढे जे समाजाला उपयोग असेल त्या गोष्टींवर कृती कार्यक्रम प्रबोधनात्मक प्लस कृती कार्यक्रम संभाजी ब्रिगेड राबवत राहील. आणि राहिला प्रश्न कायदा सुव्यवस्था तर याच्यासाठी एक दबाव गट म्हणून एक नागरी दबाव गट, एक नागरिकांचा चांगला दबाव गट म्हणजे सरकारला चांगले कामं करण्यासाठी जो एक दबाव गट हवा असतो तो दबाव गट म्हणून परत काम करतच राहील. याच्यापूर्वी पण जे काही सुरुवातीला भांडारकर झालं पहिले 2 दिवसच्या बातम्या बघा आणि तिसऱ्या दिवसापासून मग जे बॅकफूटवर गेले सगळे संपादक आणि विरोधात लिहिणारे ते आजपर्यंत बॅकफूटवर आहेत. तर पहिले तर ठीक आहे जे माध्यम आहे ते आपलं ओकून टाकतात पण सत्य बाहेर येतं ना. आणि त्यावेळेस जी संभाजी ब्रिगेड पूर्ण राज्यभर प्रत्येक तालुक्यापर्यंत आजही पोहोच असलेली संघटना आहे. तर एका वेळेस त्यावेळेस सगळ्यांनी जो पत्रकारांचा प्रबोधनाचा मारा केला आणि सत्य लोकांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवलं तर लोकांना जेव्हा सत्य कळलं तर लोक म्हणाले ते जाळूनच का नाही टाकलं, तुम्ही तोडफोडच कशाला केली. अशा लोकांचे रिएक्शन होतात. त्याला काही आमचं समर्थन नाही आहे पण लोकांना जेव्हा सत्य कळलं तर लोक चिडतात ना. ते अनेक गोष्टींबाबतीत चिडतात आणि सरकार दुर्लक्ष करेल तर किती करेल, त्याला एक मर्यादा असते ना. रस्त्यांवरचे खड्डे हा मोठा प्रश्न असतो, किती दुर्लक्ष करणार, कुठेतरी त्याचा भडका उडतोच एखाद्या भागात की तिथे खूप जास्त त्रास झाला. तसा इथे तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि पूर्ण चळवळीचा किंवा खरं बोलणाऱ्या व्यक्तीचा सत्याचा आग्रह धरणाऱ्या व्यक्तीचा जर इतका द्वेष होत असेल तर तिथे तर सर्वांनीच जागरूक राहायला पाहिजे. कारण नंबर कोणाचा आज पत्रकार बंधूंपैकी मला म्हणजे मी तर 1 वर्षापासून मला जाणवत आहे, मी फार कमी प्रेस कॉन्फरन्स घेतलं पण प्रत्येक जण भेदरलेला खास करून पत्रकार लोक म्हणजे माफ करा पण तुम्हाला इतके बंधन आहेत, तुम्हाला वैयक्तिक तुम्ही स्वतःला सेन्सरशिप करून ठेवलेले आहे, तुम्ही नाही व्यक्त होऊ शकत. तर तुमची जर ही अवस्था आहे तर मग लोकांचं कसं होईल. निखिल वागळे एक झालं, मग असं करता करता आज कमीत कमी 25 नंबर लागलेले आहे. लेटेस्ट उदाहरण ज्ञानेश महाराव सरांचा आहे. म्हणजे एक एक पत्रकाराचा नंबर लागला ना जो व्यक्त होतो आहे, ज्याची कुठेतरी एक प्रभाव आहे, जो इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतो. आणि ते तर इन्फ्लुएन्सर काम चांगल्यासाठी करतात ना. इन्फ्लुएन्सर ते काही वाईट गोष्टीचा इन्फ्लुएन्सर थोडीच आहे. पण त्याला जर असा विरोध होत असेल, गौरी लंकेश सारख्या स्त्रीला जर मारून टाकत असेल ही व्यवस्था, वयोवृद्ध लोकांना म्हणजे एकीकडे आपली भारतीय संस्कृती आपण सांगतो की वयोवृद्धांचा मान केला पाहिजे आणि जे कोणी मारले गेले ते तर 80च्या घरातलेच होते. इव्हन गांधींना मारलं तेव्हा ते 79 इयर्स होते आणि 79 वर्ष. म्हणजे वयोवृद्धांना आदर द्यायचा की मारून टाकायचं आणि ते विशस्त्र लोकांना गोळ्या घालत नाही. म्हणजे हे कुठल्या प्रकारचं आपण संस्कृती जोपासतोय. मुख्य धोका आम्ही सरळ पॉईंटवर येतो की इथे हिंदुत्वाचे 2 भाग आहेत. एक आहे मनुवादी हिंदुत्वाचे 10% लोक आहेत, 90% जे बहुजनवादी हिंदू आहेत त्यांना या 10% मनुवादी हिंदुत्वाचा धोका आहे. हिंदू खतरे में हे 90% हिंदू खतरे में या 10% लोकांमुळे. काही मुसलमानाचा वगैरे धोका नाही. मुसलमान लोक आम्ही अनेक संघटना आमच्यासोबत काम करतात, अनेक संघटना आम्ही काम करतो, अनेक ठिकाणी ते मदत करतात, कशाचा आम्हाला धोका दिसत नाही.
गावागावांमध्ये ग्रामीण भागात सगळे लोक सलोख्याने राहतात. धोका ज्या हिंदूंना मारलं गेलं ते हिंदूंनीच मारलाय ना. मग धोका कोणाचा आहे हा पुढचा टप्पा आहे. आज जर आपण विरोध केला नाही, आज जर आपण जागरूक राहिलो नाही, तर उद्या परत ती हिंसेची गोष्ट आहे. म्हणून आम्ही जागरूकतेने ही सगळं आज मांडतोय आणि याचा आपल्या परीने संभाजी ब्रिगेड प्रबोधनाच्या इतर माध्यमातून दबावगट म्हणून चांगल्या गोष्टीचा आग्रह म्हणून काम करत आहे. भविष्यात जर अशा कार्यक्रम झाली प्रवीण गायकवाड तर शासनाने जर तुम्हाला प्रोटेक्शन दिलं नाही तर मग तुमच्याकडनं स्वतः प्रोटेक्शन काय असेल? प्रवीणदादांनी याचा खुलासा केला आहे आताच त्यांच्याच एका बाईटमध्ये की जर मला शासनाची सुरक्षा व्यवस्था हवी का, तर मी स्पष्ट नकार दिला की मला शासनाची सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही. जर असं गरज पडली तर मी पहिले संभाजी ब्रिगेडच्या पदाचा राजीनामा देईन. तोपर्यंत माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते लोक जनभावनेचं प्रेम माझ्यावर इतकं आहे की तीच माझी सुरक्षा आहे. त्याच्यामुळे असं वेगळ्या सुरक्षेची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. जनसुरक्षा कायदा शासनाने मंजूर केला त्यातला सर्वात अडचणीचा गोष्ट आहे की त्यांनी पहिलेच बायफर्केशन करून टाकलं की आम्ही शुद्ध आहोत. म्हणजे डावे कडवे म्हणजे बाकीचे सगळे शुद्ध झाले का, म्हणजे डावे कडवे म्हणजे ग्रुप करून टाकलं तुम्ही पहिलेच. कडवा तर कोणी काल झालेल्या आमच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाडांवर जो हल्ला झाला त्याबद्दल बोलतो आहोत. आणि हा फार गंभीर प्रकारचा एक पायंडा त्याला सुरुवात झाली असं या प्रकरणातून जाणवत आहे की एखाद्या व्यक्तीने स्वतःच एक व्याख्या करायची, स्वतःच तरी ठरवायचं की हे चुकीचं आहे, स्वतःच तरी एक काहीतरी प्रण करायचा आणि स्वतःच हल्ला करायचा. त्याला काही असं लॉजिक किंवा काही कारणमीमांसा विशेष नाही आहे. म्हणजे आता एखाद्या वेळेस माझं जर मत झालं की आता सर्वात भ्रष्टाचारी पक्ष, भ्रष्टाचारांना घेणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. सर्वात घाणेरडं जे असेल, जिथे कुठे काही टाकाऊ असेल, कुठे बलात्कारी असतील त्यांना आपल्या पक्षात घेत होतं. आता हा पक्ष खराब झालेला आहे. तर मी जर म्हटलं की नाही तुम्ही तुमचं पक्षाचं चिन्ह बदला, आता कमळासारखं असं पवित्र नाही ठेवता येणार, तुम्ही चिखल तुमचं पक्षाचं चिन्ह काय, म्हणून काय भारतीय जनता पार्टीने आपलं चिन्ह बदलायचं का? माझी एकतर्फी कुठली मागणी विचित्र विक्षिप्त ही दुसऱ्यांनी का फॉलो करायची? आणि फॉलो करायचं म्हटलं तर त्या प्रत्येक गोष्टीला कुठेतरी कायद्याचं स्वरूप, कुठेतरी ते त्याचं रजिस्ट्रेशन काही बाबी असतात की नाही. हा एकतर्फी द्वेषातून झालेला प्रकार आहे. आणि गंभीर बाब त्यातली अशी आहे की असं जाणवते की याला शासन पुरस्कृत हे सगळं होतं. वास्तविक इतक्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती आता ते नैसर्गिकरित्या म्हणावं की कसं की त्या पक्षात त्यांनी घेतला कसा आणि त्याच्याकडे इतकी जबाबदारी मोठी पक्षाची दिली कशी, आणि त्याच्यावर कुठलाच निर्बंध पक्षाचा किंवा कायद्याचा किंवा प्रशासनाचा दिसत नाही. दुसरी गंभीर गोष्ट अशी झाली की जेव्हा प्रवीणदादा त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले, तो कार्यक्रम मोठा जाहीर कार्यक्रम होता, तर प्रत्येक आणि तिथले आमदार आणि त्यांच्या माध्यमातून ठेवलेला होता. अशा कार्यक्रमाला 1-2 तरी पोलीस यंत्रणेतले लोक राहतात तिथे, तर तिथे अशी काहीही गोष्ट नव्हती. त्याच्यावरूनही या गोष्टीला की इथे कुठे शासनाचा याच्यात सहभाग होता का या गोष्टीला अजून एक पाठबळ मिळते असं आमचं मत आहे. आणि हा फक्त एक एखाद्या संघटनेच्या अध्यक्षांवर प्रवीणदादांवर झालेला हल्ला नसून हा पुरोगामी चळवळीतल्या लोकहिताचं काम करणाऱ्या लोकांवर आणि त्या विचारधारेवर झालेला हा हल्ला आहे. त्याच्यामुळे हा सहजासहजी असं सोडण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्याच्यावर संभाजी ब्रिगेडतर्फे बरीच आक्रमक भूमिका पुढच्या काळात घेणार आहोत आम्ही. आणि या प्रकाराला सहज म्हणून संभाजी ब्रिगेड घेणार नाही. मी आदरणीय वाकुळकर सरांनंतर भेटतो, त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. खरं तर केवळ आता निषेध करून चालणार नाही. संपूर्ण देशाचा म्हणजे अफगाणिस्तान करायचं षडयंत्र किंवा तालिबानी पद्धतीने हे सगळं देशी तालिबानी आहेत आपले, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं अशा प्रकारच्या लोकांचीच भरती प्रामुख्याने केलेली आहे. आपण पाहतो की महिलांचं चारित्र्य हनन करणं, बलात्कारी, गुंड, खुनी
हा सुद्धा खुनी आहे आणि 7 वर्ष मला वाटते तो जेलमध्ये होता आणि स्वतःच्या चुलत भावाचा खून करणारा माणूस आणि अशा लोकांना पदाधिकारी करण्याची मजबुरी भारतीय जनता पार्टीवरती काय आली याचं काय. आपण एक साधं उदाहरण घेऊया की आता मोहन भागवतांनी, ताजी गोष्ट आहे, मोहन भागवतांनी जे त्यांचे प्रमुख म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी आदरणीय आहेत, मोहन भागवतांनी प्रत्येक मंदिरामध्ये मशीद शोधू नका अशा प्रकारचं एक समंजसपणाचं स्टेटमेंट केलं. ते तसे समंजसपणे बोलत नाहीत हा भाग वेगळा, पण चुकून का होईना त्यांनी ते केलं आणि त्यांना सरळ मोहन भागवतांना ट्रोलिंग केलं. म्हणजे कुणाची टोळी आहे, ही कुणाची गँग आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये दुसरी आणखी एखादी अंतर्गत काही व्यवस्था आहे का, कुणाच्या इशाऱ्यावर काम करते. तर हा पूर्वनियोजितपणाचा जो हमला आहे पूर्ण तो दिसतोच. जसं आता सुनावणीने सांगितलं की तिथे पोलीस बंदोबस्त नव्हता, या पद्धतीने त्यांनी गाडीमधून हे सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक गोष्टी आहेत सतत त्यांनी. आणि नावाच्या संदर्भात उलट कसं आहे, त्यांना एकतर नॉलेजचा त्यांना सोडाच. खरं म्हणजे एकेरी नाव आपण देवाचं नाव, रामाचं नाव, कृष्णाचं नाव, शिवाचं नाव, जय भीम असं म्हणतो. तर हे सगळं जे आदरणीय व्यक्ती असतात त्यांच्या नावाच्या संदर्भात एकेरी उल्लेख हा फार आदराने केला जातो. आईच्या संदर्भात आपण चांगलं उदाहरण आहे की आता बापालाही अलीकडे येणारे जाणारे असं म्हणतो आपण. आणि यांना कळत नाही, त्यांना त्यांचा हेतू दुसरा काहीही नव्हता, केवळ दहशत पसरवणं आणि प्रवीण दादावरती जर म्हणजे हमला करून जर दहशत पसरवली तर महाराष्ट्र शांत बसेल, महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळी शांत बसतील असं त्यांना वाटलं. कायदा नव्यानं आणला, त्या कायद्याचा धाक दाखवणं आणि जसा जज लोयाच्या माध्यमातून संपूर्ण न्याय व्यवस्था यांनी आपल्या वेठीस बांधली त्या पद्धतीची दहशत पसरवणं हा त्यांचा हेतू आहे. पण तो सक्सेसफुल होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीनं रिॲक्ट होतो आहे त्या पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं जाईल, पण हे चांगलं नाही आहे म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो. जो हल्ला झाला तो त्याचा निषेध तर आहेच, पण जेव्हा सोलापूरकर, कोरटकर यांच्या हे लोक जेव्हा बोलतात संभाजी महाराज, शिवाजी महाराजांवर, तेव्हा हे लोक कुठे असतात. आपल्याला वाटते की हे हिंदूच्या नावाने आपलं म्हणजे राजकारण करत असतात नेहमी, पण जेव्हा यांच्यावर बोलण्याची वेळ येते तेव्हा हे लोक लपून बसतात. तेव्हा हे लोक समोर का बरं नाही. आज तुम्ही संभाजी ब्रिगेड ही आजची संघटना नाही आहे, जवळपास 10-12 वर्ष झाले त्या संघटनेला. आजच का बरं यांना सुचत आहे. संभाजी ब्रिगेड यांना भीती वाटते. संभाजी ब्रिगेडची ही एक चळवळीतून आलेली संभाजी ब्रिगेड आहे आणि याला संपवण्याचा पूर्ण हा कार्यक्रम यांचा सुरू आहे. मी हेच म्हणेन त्यांना की बाबा ही एवढ्या सहजासहजी संपणारी संघटना नाही आहे, कारण पूर्ण बहुजन समाजाला आम्ही घेऊन चालतो आणि संभाजी ब्रिगेड याचा निषेध करणारच. आणि मला एक म्हणायचं आहे की हे संभाजीच्या नावाने एवढे हे करतात, ज्या लोकांचे नाव संभाजी, शिवाजी असं त्यांना हे लोक मारणार का. ते जाऊन शाळेत ते नाव घेतात संभाजी किंवा त्यांचं एक नाव असतं, तर त्या लोकांनाही हे लोक मारणार आहेत का उद्या जाऊन. बस आपले काही प्रश्न असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, ते सध्या अटकेतच आहे. ते लोक आज सदनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर एक क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे आणि त्यांनी एक आक्षेपही स्वतःच नोंदवला आहे की वाद निर्माण करून हे सगळं कृत्य त्या व्यक्तीने केलेलं आहे. पण तो भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेशाचा महासचिव आहे, ही गोष्ट त्यांनी तिथे लपवून ठेवली, ती पण खुलासा करायला पाहिजे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.